गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी शुभांगी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनल मम्माज वर्ल्ड मध्ये. सो मी विशाल आणि माऊ आता आम्ही चाललो आहे सासवड मध्ये. सो सासवड म्हणजे आमचे ग्रामदेवत आहेत भैरवनाथ. सो भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आज आम्ही चाललोय. सो बघू शकता आता आम्ही निघालेलो आहे आणि आम्ही ऑलमोस्ट इथून पोहोचायला 1 आवर तरी लागणार आहे आणि आम्हाला मध्ये थांबून ब्रेकफास्ट पण करायचा आहे. सो लेट्स गो गाईज. फायनली आम्ही निघालो नांदेड सिटीहून. सो नांदेड सिटीपासून सासवडचा जो डिस्टन्स आहे ऑलमोस्ट 1 तास लागतो. जर ट्रॅफिक नसलं तर लवकरही पोहोचतो. सो आता आपण पोहोचलेलो आहे कात्रज घाटाच्या जवळ. सो हे बघू शकता कात्रज बोगदा आहे. सो इथे कधी पण तुम्ही येता ह्या टनलमध्ये, कात्रजची ही नवीन टनल आहे न्यू कात्रज बोगदा. एक पुराणावाला पण आहे, पण इथे जेव्हा पण तुम्ही येता तेव्हा तुम्ही खूपच सेफ्टीनी गाडी चालवा, कारण की इथे मध्ये क्रॉस ओव्हर्स आहेत. त्या क्रॉस ओव्हर्समधनं गाड्या येतात. सो समटाइम्स इट इज व्हेरी डेंजरस. सो प्लीज काळजीपूर्वक गाडी चालवा. सो ह्या मेसेजसाठीच मी हा व्हिडिओ घेतला की तुम्ही थोडंसं व्यवस्थित चालवा, कारण की काही गाड्या ज्या असतात खूपच फास्ट असतात. सो ह्याच्यासोबतच आम्ही पोहोचलो आपल्या पहिल्या टोल नाकावर खेड शिवापूर. सो खेड शिवापूर पासून थोडंसं पुढे आल्यावर हे एक नवीन जैन मंदिर बनलेलं आहे, जिथे खूप जास्त भीड होती आणि खूपच सुंदर मंदिर आहे. या मंदिराचं नाव त्रिमंदिर पण ठेवलं गेलेलं आहे आणि खूपच सुंदर मंदिर आहे. ह्याच्यासोबतच आम्ही सासवड जायला खेड शिवापूर मार्गे सासवड जायचा हा रोड आम्ही पकडला आहे आणि ह्याच्यासोबतच आम्हाला मधी इंद्रायणी तांदूळ भेटलं. सो आम्ही इंद्रायणी तांदूळ पण घेतलं सोबतच. हे बघू शकता हा रूट खूपच जास्त सुंदर आहे. जर तुम्हाला खेड शिवापूर मार्गे जायचं तर तुम्ही हे डेफिनेटली, आता थोडंसं ऊन आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर छोटे छोटेसे फुलं लागलेले आहेत, पण पावसाळ्यात विशाल सांगत होता हा रूट अतिशय सुंदर आणि पूर्ण हिरवळ असते ह्या मार्गाला. खूपच जास्त गरमी होती तर म्हणलं चला थोडंसं थंडगार उसाचा रस पिला जाऊ. सो उसाचा रस पिल्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो आहे चांगावटवेश्वर मंदिर सासवड इथे, जे की कापूर रोड रस्त्यावर आहे. अतिशय शांत परिसर आहे इथे समोर बघू शकता तुम्ही. इथे कार पार्किंगसाठी जागा ठेवलेली आहे आणि ह्यांची मेन पार्किंग पुढे आहे. सो इथून पुढे गेल्यावर तुम्हाला मेन पार्किंग दिसेल आणि त्याच्या समोरच मंदिर आहे श्री चांगावटेश्वर मंदिर सासवड. सो थोडंसं पायऱ्यांनी वरती गेल्यावर मंदिर दिसतं. बेसिकली आता शिवजयंती आहे म्हणून इथे खूप जास्त फोटोशूट चालू होते आणि ह्या मंदिरामध्ये तुम्ही फोटोशूट काढू शकता, पण त्याच्या अगोदर तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. पण मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन तुम्ही फोटोशूट नाही करू शकत. हे बघू शकता मंदिर खूपच सुंदर आहे आणि हे मंदिर प्राचीनकालीन पांडवकालीन शिव मंदिर आहे आणि ह्या मंदिराला वटेश्वर मंदिर म्हणून पण ओळखलं जातं. बघू शकता मंदिरावर खूपच सुंदर कोरीव काम केलं गेलेलं आहे आणि खूपच सुंदर आणि शांत परिसर आहे. ह्याच्यासोबतच पुढे गेल्यावर तुम्हाला इथे महिषासुरवदनी शिल्प, शाखा, मृग, नर्तक, मयूर, कुस्तीगीर ह्यांची सुंदर शिल्प दिसतील. सो मंदिरात जसं जसं तुम्ही पुढे जाल खूपच सुंदर फोटोज आणि व्हिडिओज काढल्यानंतर आम्ही बघतोय संगमेश्वर मंदिर, जे की 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे सासवड बस स्टँडच्या. आणि हे मंदिर पांडवकालीन महादेवाचे आहे आणि कणा आणि चांबळी भोगवती ह्या नदीच्या संगमावर आहे, म्हणून ह्या मंदिराला संगमेश्वर मंदिर म्हटलं जातं. तो गाई सांगायचं म्हटलं तर सासवड हे आमचं गाव आहे आणि या गावातले सगळे मंदिर मला फिरायचे आहेत. सो चांगवटेश्वर आणि भैरवनाथ मंदिर ह्यावेळेस आम्ही फिरतोय. सो नेक्स्ट टाइम आपण दुसरे मंदिरही फिरू. सो ह्याच्यासोबतच आपण पोहोचलो भैरवनाथमध्ये. सो भैरवनाथाचं मंदिर हे सासवडच्या मध्यभागी उपस्थित आहे आणि हे मंदिर खूपच सुंदर आहे आणि ह्याचा समृद्ध इतिहास आहे. आणि ह्या मंदिराच्या गर्भगृहात तुम्हाला मध्यभागी पायथ्याशी तुम्हाला भैरवनाथाची मूर्ती, जोगेश्वरी आणि कालभैरव ह्यांच्या प्रतिमा दिसतील. सोबत खंडेरायाची मूर्ती पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि भैरवनाथाचं मंदिर हे एक किल्ल्यासारखं दिसणारं मंदिर आहे आणि समोरच तुम्हाला पार्किंग आहे आणि मंदिराच्या आत गेल्यावर तुम्हाला सभा मंडप दिसेल आणि ह्या मंडपात
दगडी कामाचे उत्तम मिश्रण केले गेलेलं आहे आणि दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक आणि ओम सारख्या शुभ चिन्ह पण दिसतील। समोरच गर्भगृहात तुम्हाला कालभैरव, भगवान गणेश आणि ह्यांच्या मूर्ती पण बघायला भेटतील। सोबत प्रदक्षिणा करताना आपल्याला काही इतर देवता दिसतात, प्रामुख्याने नवग्रह, शनी, राहू, केतू इत्यादी। ह्याच्यासोबत तुम्हाला इथे दीपमाळ पण दिसत असणार आहे। सो दीपमाळ एक कदाचित सण आणि महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये वापरले जाते। सोबतच आम्ही देवीची ओटीही भरली आणि देवाला तेलही वाहलं, सोबत देवाची पूजाही केली आणि हे बघू शकता खूपच सुंदर मंदिर आहे। आणि इथे जे नवीन इन्फॉर्मेशन दिले गेलेली आहे, नवीन रूल्स फॉलो केलेले आहेत ते पण इथे मेन्शन केलेले होते। फायनली आमचं दर्शन झालेलं आहे, खूप सुंदर दर्शन झालं है ना। मग जय बाप्पा केलं ना तू। आता आम्ही निघालोय सासवडची खूप फेमस मिसळ खायला, जी की विशालची खूप जास्त फेवरेट आहे। आस्वाद मिसळचं नाव आहे। सो लेट्स गो गाइस। अस्वाद, ओके, इट्स अस्वाद, आस्वाद। सो हे बघू शकता गाव, कारण की आम्ही गावाच्या मध्यभागामधून चाललोय आणि खूपच सुंदर गाव आहे आणि खूपच स्वच्छ गाव आहे। आणि गावाकडे आले की ही जी फिलिंग असते ही खूप सुंदर असते की तुम्हाला एकदम छान वातावरण बघायला भेटतं, स्वच्छता बघायला भेटते, जे की शहरमध्ये तुम्हाला नाही भेटणार, कारण की खूपच नॉईज पोल्युशन, खूपच वेगळ्या गोष्टी असतात। सोबतच आम्ही पोहोचलो आस्वाद मिसळ, जी की विशालची फेवरेट मिसळ आहे आणि सासवड इथे आलोय आणि विशालने मिसळ नाही खाल्ली असं होऊच शकत नाही। सो आस्वाद मिसळ जे आहे याच्या बॅक साईडनी एंट्रन्स आहे आणि पुढे जाऊन हे बघू शकता इथे बसायला जागा केलेली आहे आणि खूपच सुंदर जागा आहे आणि खूपच स्वच्छ जागा आहे आणि यांची मिसळ आणि सोबतच भेळ खूपच अप्रतिम आहे। कधी तुम्ही सासवड आले तर आस्वाद मिसळ नक्की विजिट करा। ह्याच्यासोबतच सासवड हा दौरा आमचा इथेच संपतो। देवाचे खूप सुंदर दर्शन झाले आणि माझा व्लॉगही इथेच संपतो। सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये। असंच खूप सगळं प्रेम द्या आणि माझ्या चॅनलला खूप सगळं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय।